नमस्कार शेतकरी बांधवांना, मोठी खुशखबर महाराष्ट्र सरकारची नमो शेतकरी सन्मान निधी योजना याचा हप्ता लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। किती रक्कम मिळणार आहे, कोणती तारीख आहे आणि कोणते शेतकरी यासाठी पात्र आहे, सविस्तर माहिती घेऊ या व्हिडिओमध्ये। त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। ऑगस्टमध्ये 6वा हप्ता येण्याची जोरदार शक्यता आहे। मागच्या वेळेस 2+2 असे 4,000 रुपये आले होते, म्हणजे पीएम किसानचे 2,000 रुपये आणि नमोचे 2,000 रुपये। परंतु आता पीएम किसानचे तर 2,000 रुपये मिळाले, परंतु नमोचे आणखी काही पैसे हे आलेले नाहीये। त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। ही योजना महाराष्ट्र सरकारने 2023-24 पासून सुरू केली। यात पात्र शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये मदत मिळते। 3 हप्त्यांमध्ये प्रत्येकी 2-2 हजार रुपये डीबीटीच्या माध्यमातून बँक खात्यामध्ये पाठवले जाते। हप्ता कधी येणार आहे? 6वा हप्ता ऑगस्ट 2025 मध्ये येण्याची अपेक्षा आहे। मागील वर्षी काही वेळा हा हप्ता इतर योजनांसोबत एकत्र जमा झाला होता, परंतु आता पीएम किसानचेही देखील पैसे आले, परंतु आणखी नमोचे काही पैसे आलेले नाहीये। त्यामुळे सर्वांचेच लक्ष हे सरकारच्या अधिकृत घोषणेकडे आता लागलेले आहे। यामध्ये नेमकी पात्र कोण आहे? शेतकऱ्यांच्या नावावर जमीन असावी, बँक खाते आधार कार्डशी लिंक असावे, ई-केवायसी हे पूर्णपणे बंधनकारक आहे। कागदपत्रे कोणची लागणार आहे? आधार कार्ड लागणार आहे, बँक पासबुक लागणार आहे, 7/12 उतारा किंवा खातोनी, सोबतच फार्मर आयडी कार्ड ही देखील लागणार आहे। नेमकी हे पैसे कधी येते ते पाहू। एप्रिल, जुलै, ऑगस्ट, नोव्हेंबर आणि डिसेंबर, मार्च या 3 टप्प्यामध्ये पैसे हे वितरित केले जाते। सरकारने यासाठी नवीन निधी मंजूर केला आहे आणि सुमारे 93.26 लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। पण त्यांचे मागील हप्ते तांत्रिक कारणामुळे अडकलेले आहे। त्यांनी लगेच आपल्या जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा आणि आपला काय प्रॉब्लेम आहे तो पूर्णपणे क्लिअर करून घ्यावा, तरच त्यांना पैसे हे येणार आहे। मित्रांनो, तुमचं ई-केवायसी पूर्ण करा आणि तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का तेही चेक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून कोणीही देखील हप्ता हुकवणार नाही। धन्यवाद।